मित्रांनो, पार्लेजी कंपनीचा IPO येतोय. तसंच डोनाल्ड ट्रम्प पासपोर्टवरती त्यांचा फोटो प्रिंट करणार आहेत. ओपन एआय आणि मायक्रोसॉफ्ट यांची पार्टनरशिप आता रद्द होत आहे आणि सौदी अरामको LPG सप्लाय बंद करत आहेत. मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे पॉइंटेड चर्चामध्ये आणि अशा अमेझिंग न्यूज आज आपण डिस्कस करणार आहोत. तर चला तर मग विदाउट वेस्टिंग एनी टाइम सुरू करूया आजच्या पहिल्या न्यूज पासून. तर मित्रांनो, आपली पहिली न्यूज ही पार्लेजी बद्दलच आहे. पार्लेजीच्या निर्मात्यांनी कोटक महिंद्रा आणि ॲक्सिस बँक यांसारख्या मोठ्या गुंतवणूक बँकांसोबत प्राथमिक चर्चा सुरू केलेली आहे. सुमारे $1 बिलियन म्हणजे 8,300 कोटी रुपये उभारण्याचा त्यांचा विचार आहे. मित्रांनो, पार्ले जर लिस्ट झाली तर त्यांचा डायरेक्ट कॉम्पिटिटर हा ब्रिटनी असणार आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे अमेरिकन पासपोर्ट बद्दल. तर अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या 250व्या वर्धापन दिनानिमित्त ट्रम्प यांच्या फोटो असलेले विशेष लिमिटेड एडिशन अशा पासपोर्ट प्रिंट केले जाणार आहे. या पासपोर्टवर ट्रम्प यांचा चेहरा आणि त्यांच्या गोल्डन सिग्नेचर असतील. आणि या निर्णयावर मित्रांनो साहजिकच डेमोक्रेटिक पक्षाने जोरदार टीका केलेली असून याला राजकीय प्रसिद्धीचा भाग म्हटले जात आहे. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो सौदी अरामको बद्दल. तर सौदी अरामकोच्या जुऐमा प्लांट मधील तांत्रिक बिघाडामुळे LPG वितरणावर तात्पुरती बंदी घातलेली आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत हे कामकाज बंद राहणार असल्याने कंपनीने स्पष्ट केलेले आहे. भारत आपल्या गरजेचा मोठा भाग हा सौदीकडून आयात करतो. त्यामुळे देशात स्वयंपाकासाठी गॅसचा तुटवडा किंवा भाववाढ होण्याची नक्कीच शक्यता आहे. तर मित्रांनो, पुढची न्यूज डिस्कस करण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करेल की जर तुम्ही व्हिडिओला पूर्ण बघत असाल, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट न्यूज आहे मित्रांनो ओपन एआय आणि मायक्रोसॉफ्टच्या डील बद्दल. तर मित्रांनो, 6 वर्षाच्या तगड्या पार्टनरशिप नंतर ओपन एआयने मायक्रोसॉफ्ट सोबतचा एक्सक्लुझिव्ह AI डील 27 एप्रिल 2026 ला संपवलेला आहे. आणि आता ChatGPT आणि फ्रंटायर मॉडेल सर्व क्लाउड प्लॅटफॉर्म्सना देऊ शकते. मायक्रोसॉफ्टची लायसन्स 2032 पर्यंत नॉन एक्सक्लुझिव्ह असेल आणि रेव्हेन्यू शेअरवर कॅप लागलेला असेल. मित्रांनो, तुम्ही नक्कीच म्हणू शकता की हे जगातील बिगेस्ट AI कॉर्पोरेट डिवोर्स आहे. लगेचच मित्रांनी ओपन एआयने Amazon सोबत $50 बिलियन वेगळी अशी डील साईन केलेली आहे. आणि ही न्यूज मित्रांनो साहजिकच इंडियन IT कंपन्या म्हणजे TCS, इन्फोसिस, विप्रो यांसाठी ही न्यूज एकदम पॉझिटिव्ह ठरणार आहे. कारण ओपन एआयचं क्लाउड डायव्हर्सिफिकेशन म्हणजे मल्टी क्लाउड डिमांड. तसंच मित्रांनो, गुगल आणि एन्थ्रोपिकची सुद्धा न्यूज समोर येत आहे. तर गुगलने एन्थ्रोपिकमध्ये $40 बिलियन ची कमिटमेंट जाहीर केलेली आहे. $350 बिलियन व्हॅल्युएशन वरती गुगल हे $10 बिलियन हे तात्काळ कॅशमध्ये देणार आहे आणि उरलेले $30 बिलियन हे पुढच्या 3 वर्षामध्ये दिले जाणार आहेत. तसंच मित्रांनो, गुगल क्लाउड सुद्धा पुढच्या 5 वर्षात एन्थ्रोपिकला 5 गिगावॅटचा कॉम्प्यूट कॅपॅसिटी देणार आहे. आणि म्हणूनच मित्रांनो, मायक्रोसॉफ्ट ओपन एआय नंतरचा हा बिगेस्ट सिंगल AI इन्व्हेस्टमेंट म्हणून समोर आलेला आहे. आता मित्रांनो, पुढची अजून एक न्यूज आहे ओपन एआय बद्दल. तर मित्रांनो, ओपन एआयने 1 बिलियन ऍक्टिव्ह ChatGPT युजर्सचा इंटरनल टार्गेट हे मिस केलेलं आहे आणि रेव्हेन्यू सुद्धा अनेक महिन्यात टार्गेटच्या खाली राहिलेला आहे. गुगल जेमिनी आणि एन्थ्रोपिक क्लाउड यांच्या वाढत्या शेअरमुळे ओपन एआयची मंथली रेव्हेन्यू अंदाजे चुकत आहेत. CFO सारा फ्रायरने बोर्डला सांगितलं की कंपनी सध्या IPO साठी अजिबात तयार नाहीये आणि हजारो कोटी डॉलरच्या डेटा सेंटर्स कमिटमेंट्सवर पुन्हा एकदा रिव्ह्यू केला पाहिजे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे AI ने होणाऱ्या ले ऑफ बद्दल. तर मित्रांनो, टेक सेक्टरमध्ये 95+ कंपन्यांनी एकत्रितपणे 73,200 कर्मचाऱ्यांना कमी केलेलं आहे आणि हे एका दशकातलं सर्वात मोठं टेक वर्कफोर्स डिस्प्लेसमेंट आहे. नुकतंच ॲटलेशन ह्या कंपनीने सुद्धा 10% त्यांचा वर्कफोर्स कमी केलेला आहे. म्हणजेच लोकांना जवळजवळ 1600 लोक त्यांनी काढलेले आहेत. तसेच ओरॅकलने सुद्धा मित्रांनो हजारो लोकांना ले ऑफच्या नोटीस पाठवलेल्या आहेत. तसंच मित्रांनो, स्नॅप, मेटा, डिझनी यांनी देखील AI रिस्ट्रक्चरिंगच्या नावाखाली वर्कफोर्स कापलेला आहे. हा वेव आता पॅन्डेमिक ओव्हर हायरिंग करेक्शन नाही तर हा खरा AI रिप्लेसिंग ह्युमन वेव आहे. मित्रांनो, आता तुम्ही गेस करा ह्या ले ऑफचा फायदा कोणत्या कंपनीला होईल. थोडा विचार केला तर तुम्हाला समजेल. Naukri.comला याचा सर्वात जास्त फायदा होईल. कारण ज्यांना जॉब नाही ते जास्तीत जास्त जॉब सर्च करायचा प्रयत्न करतील आणि प्रीमियम सुद्धा देतील. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे साही बद्दल. तर बँगलोर बेस्ड स्टॉक ट्रेडिंग ॲप साहीने
एसएल आणि इलेव्हेशन कॅपिटल्सकडून $33 मिलियन सिरीज बी मध्ये फंडिंग जाहीर केलेले आहे. व्हॅल्युएशन त्यांचं 10 महिन्यामध्ये 3 टाइम वाढून $200 मिलियन वर पोहोचलेलं आहे. फाउंडर डेल वेल्स हे स्विगीचे एक्स सीटीओ आहेत आणि मनीष जैन हे कोटक सिक्युरिटीज मधून आलेले आहेत. त्यांचा ट्रेड व्हॉल्यूम सुद्धा मित्रांनो 24 पटीने वाढलेला आहे आणि ऍक्टिव्ह ट्रेडर्स सुद्धा 19 पटीने वाढलेले आहेत. कंपनी आता AI नेटिव्ह ट्रेडिंग सूट बनवणार आहे. त्यामुळेच मित्रांनो समजून येतंय की झेरोदा ग्रो अपस्टॉक नंतर आता AI ड्रिव्हन ब्रोकर्स खूप येत आहेत आणि पुढची ब्रोकरेज वॉर ही खूप मोठी असणार आहे. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे जिओ मार्ट बद्दल. रिलायन्स रिटेलच्या मित्रांनो जिओ मार्टने Q4 मध्ये डेली ऑर्डर्स ह्या 300% वाढवलेल्या आहेत आणि सिक्वेन्शियली 29% जास्त आहे. Q4 मध्येच मित्रांनो 5.8 मिलियन न्यू कस्टमर्स ऍड झालेले आहेत आणि टोटल रेजिस्टर्ड बेस हा आता त्यांचा 387 मिलियनचा पोहोचलेला आहे. रिलायन्सच्या 20,160 स्टोअरचा नेटवर्क आता त्यांचा बॅकबोन बनत आहे. त्यामुळे मित्रांनो मी तर नक्कीच म्हणेन रिलायन्स मध्ये तुम्ही लॉंग टर्म नक्की होल्ड करा. इटर्नल वरती नक्कीच प्रेशर असेल आणि स्विगी सुद्धा 2027 पर्यंत कन्सोलिडेशन मध्येच राहील. तसेच मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे सॅमसंगच्या चायनामधील एक्झिट बद्दल. तर कोरियन टेक दिग्गज सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने जाहीर केलं आहे की कंपनी चायनामधील टीव्ही आणि होम अप्लायन्स सेलमधील बिझनेस पूर्णपणे बंद करत आहे. आता फक्त मेमरी चिप्स आणि फ्लॅगशिप गॅलेक्सी फोन्स चायनामध्ये विकले जातील. H2 2026 पासून एजन्सी मॉडेलवर स्विच करून थर्ड पार्टी चायनीज पार्टनर्सला लायसन्स देऊन सेल्फ सर्व्हिस केली जाईल. रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन यांच्या फॅक्टरीज कंटिन्यू होतील पण फक्त एक्सपोर्ट करण्यासाठी. लोकल ब्रँड्स म्हणजे Xiaomi, हायसेन्स, टीसेल यांच्या स्पर्धेतून सॅमसंग आता बॅकआउट झालेला आहे आणि याचा मित्रांनो इंडियामध्ये नक्कीच फायदा डिक्सॉन टेक्नॉलॉजीज आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स सारख्या कंपन्यांना नक्की होईल. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे गुगल क्रोमच्या अपडेट बद्दल. तर गुगल क्रोम आता मॅक ओएसच्या मॉन्टेरेला सपोर्ट करणार नाही. क्रोम 151 ला मॅक ओएस वेंतुरा किंवा त्यावरचं व्हर्जन लागेल. जुने मॅक युजर्सला क्रोम 150 वर अडकतील आणि सिक्युरिटी अपडेट्स, बग फिक्सेस आणि नवीन फीचर्स मिळणार नाही. लाखो युजर ज्यांच्याकडे जुने मॅक आहेत मित्रांनो त्यांना ब्राउझर बदलावं लागेल किंवा OS अपग्रेड करावं लागेल. ऍपलचं सुद्धा सफारी मार्केट शेअर त्यामुळे वाढण्याची शक्यता आहे. आणि मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे लॅपटॉप प्राइसिंग बद्दल. तर AI डेटा सेंटर्समुळे जगभरातील रॅम शॉर्टेज हा तीव्र झालेला आहे. लिनोवो, डेल, HP, एसर, Asus या सगळ्यांनी 15 ते 20% लॅपटॉपच्या प्राइसेस ह्या वाढवलेल्या आहेत. काही वेंडर तर रॅमच्या शिवाय प्री बिल्ड लॅपटॉप विकायला सुरुवात केलेली आहे आणि जे लॅपटॉप आधी 16 GB रॅम मध्ये यायचे ते लॅपटॉप आता 8 GB रॅम मध्ये ते सेल करत आहेत. तर हे होतं मित्रांनो आजच्या बिझनेस न्यूज. तसेच तुम्हाला महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. अशाच अमेझिंग बिझनेस अपडेटसह भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.